हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? काय झालं, उशीर झाला थोडा नाश्ता करायला, म्हणून मी काय केलं, तेल घातलं 2-3 चमचे, जिरे मोहरी घातले, कढीपत्ता घातला आणि कांदा घालून घेतले 2 बारीक चिरून, चांगले भाजून घेतले आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. मस्त सगळं चांगलं भाजून घेतलं. आता अद्रक लसूणची रेडीमेड पेस्ट मिळते ना, ती पण घालून घेतली, म्हणजे चव खूप छान येते. सगळं चांगलं लालसर कांदा असा भाजून घेतला आणि 2 टमाटे घेतले, ते पण घालून घेतलेले आहेत. कांदा भाजून झाल्यावर मगच टमाटे घालायचे. टमाटे घातल्यावर मात्र मीठ घालायचं लक्षात ठेवा, म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. टमाटे लवकर भाजण्यासाठी अजून एक ट्रिक करायची आहे, त्याला झाकून ठेवायचं 2 मिनिटे, म्हणजे पाणी सुटून लवकर टमाटे सॉफ्ट होतात. जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही. तर बघा, चांगले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. त्यातच तिखट घालून घ्यायचं आहे. 3 चमचे इथं बॅडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे आणि काळा तिखट घातलं 1 चमचा, म्हणजे याने कलर खूप छान येतो. हळद पण घालायची आहे पाव चमचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यात घातल्यामुळे कलर खूपच छान येतो. सगळं असं स्मॅश करत जायचं आहे पळीनंच, म्हणजे ग्रेव्हीसारखं तयार होतं. एक्स्ट्रा काहीच नाही मी घातलेलं इथं, फक्त आपण मिसळचा मसाला नंतर घालून घ्यायचा आहे. आता उसळ घालून घ्यायची आहे. मोड आलेली मटकीची उसळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी इथं मटकी पण घालून घेतली आणि चांगली तेलात भाजून घ्यायची, म्हणजे लवकर शिजते. तेलात चांगली अशी 2 मिनटं परतून घ्यायची आणि मग झाकून ठेवायची 1च मिनटं. फास्टमध्ये नाश्ता तयार केला आहे. तिकडं कुकरला बटाटे पण लावून घेतलेले होते, ते पण शिजलेले आहेत. साल काढून घेतलेले आहेत. आता त्याला स्मॅश करायचं हातानेच फास्टमध्ये त्यातच, आणि मग सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मस्त एकदम टेस्टी मिसळ तयार होते. कुणाला पटणार पण नाही आपण किती वेळात केलेली आहे. गरम पाणी घालायचं त्यावर भरून. गरम पाणी घातल्यामुळे कट पण खूप छान येतो. बघा, लालसर तर्री तयार झालेली आहे. कट पण खूप छान आलेला आहे. मीठ घालायचं चवीनुसार आणि मसाला पण घालून घेतलेला आहे. मिसळचा मसाला घालून घ्यायचा इथं. नसेल तर गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल. आता गूळ घालून घेतला आहे थोडासाच, म्हणजे आंबट गोड चव खूप छान येते. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पण मिसळ अशाच प्रकारे करता का, ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चांगली मिसळ उकळलेली आहे 5 मिनिटातच, कारण आपण यात गरम पाणी घातलेलं आहे ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना. तर्री पण बघा कशी आलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.